खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वट सावित्री पौर्णिमा एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने साजरी करण्यात आली। या निमित्ताने 351 किलो हापूस आंब्याची आरास लावण्यात आली, तर 111 पुरणपोळ्यांचा भोग देखील यावेळी देवीला अर्पण करण्यात आला। वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसरात आलेल्या भाविकांसाठी आंब्याचा रस, पुरणपोळी व मसाले भात ठेवण्यात आले असल्याची माहिती एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी यावेळी दिली। रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरामध्ये आज सालाबादप्रमाणे वटपौर्णिमेचा कार्यक्रम झाला। वटपौर्णिमा निमित्त आई भगवतीला 351 किलो आंब्याचा आरास लावण्यात आलेला आहे आणि 111 पुरणपोळी, खापरची पुरणपोळी 111 चा भोग लावण्यात आलेला आहे। आणि आजच्या ह्या महाप्रसादात पुरणपोळी, आंब्याचा रस आणि मसाले भात असा भंडारा आहे। आणि आजच्या ह्या पालखी उत्सवाला धुळ्याचे विद्यमान आमदार अनु अग्रवाल यांच्या सौ अल्फा अग्रवाल व प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पूजन करून पालखी काढण्यात आली आणि प्रसाद देखील त्यांच्या हस्ते वाटण्यात आला। आजचा ह्या वटपौर्णिमा निमित्ताने पालखीचे भोई देखील सगळं महिला झाले होते। महिलांच्या हातून हा सगळा कार्यक्रम झाला आणि महिलाचा ते दिन निमित्त आधी गेलेला आहे, पण आज वटपौर्णिमेचं महिलांचं महत्त्व आहे म्हणून आज महिलांच्या हातून पूजाविधी आणि पालखी आणि प्रसाद वाटप करण्यात आलेला आहे आणि सर्वजण आनंदाने प्रसाद घेत आहेत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।